हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो. आपण स्टॅटिस्टिक्सचा या ठिकाणी 6.1 हा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. तर चला सर्वजण रेडी राहा 6.1 प्रॅक्टिस सेट पाहायला. विद्यार्थी मित्रांनो, हातामध्ये पेन घ्यायचा आहे, प्रॅक्टिस करायचे, बघायचंय, ऑब्झर्वेशन करायचंय, सोडवायचंय आणि आपल्याला 100% मॅथमॅटिक्स मध्ये पक्क व्हायचंय. घाबरायचं नाही, योगेश सर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 6.1. प्रश्न आहे, द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स. आता हे आपल्याला कधी पण स्टॅटिस्टिक मध्ये असेच आपल्याला प्रश्न आहेत पहा. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय द फॉलोइंग टेबल आहे, शोज अ नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. ह्याच्यामध्ये बेटा नंबर ऑफ स्टुडंट्सचा इथं टेबल आहे आणि त्याचा टाइम इथं आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द टाइम दे युटिलाइज्ड डेली फॉर देअर स्टडीज. म्हणजे ते त्यांचा टाइम वापरतात. हा जो टाइम आहे तेवढा टाइम, त्याच्यातला टाइम ते अभ्यासासाठी वापरतात आणि हे एवढे स्टुडंट्स आहेत. फाइंड द मीन टाइम स्पेंट बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला हे भाग आपल्याला इथं अभ्यास करत असताना एक लक्षात घ्या, आपल्याला याच्यामध्ये फक्त केवळ नंबर ऑफ स्टुडंट्स आणि टाइम असं नाही वापरायचं, तर त्याचा एक चार्ट करायचा आहे. हा प्रश्न आहे, त्यांनी दिलंय की वरती इथे काही एक चार्ट दिलाय तुम्हाला, त्याच्यामध्ये विद्यार्थी अभ्यास करण्याचा टाइम दिलाय आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड द मीन म्हणलंय, फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज डायरेक्ट मेथड. बघा, बाय डायरेक्ट मेथड हे महत्वाचं आहे. डायरेक्ट मेथड न काढा म्हणले, जे विद्यार्थी म्हणजे त्यांचा टाइम कशा पद्धतीने वापरतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाइम स्पेंड, बघा टाइम स्पेंड काढायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं काही मनानं पण लिहावं लागणार आहे. ते काय काय लिहायचंय या प्रश्नाचा आन्सर आता इथे आपण बघूयात. ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथे मी असा चार्ट करणार बेटा. हे झाल्यानंतर असा चार्ट करायचा. क्लास टाइम, बघा टाइम तर दिलाय. आता हा क्लास, इथं फक्त टाइम दिला होता, क्लास शब्द दिला नाही. बेटा पोरं अभ्यास कुठं करतात? क्लासमध्येच करतात का नाही? त्याच्यामुळे आपण इथं मी म्हणलं कधी पण या चॅप्टर मध्ये फक्त असा प्रश्न देणार, याच्यात क्लास वगैरे नाव आहे का? फक्त स्टुडंट आहे आणि स्टडीज आले, त्याच्यावरून ओळखून घ्यायचं हा क्लासरूम असणार आहे. त्याच्यामुळे मी इथं काय केलं, हा क्लास टाइम इन अवर्स, हा क्लास टाइम जो आहे बघा, हा जो टाइम आहे अवर्स मधला 02:04:46. तर हा जो आहे बेटा, तर हा या ठिकाणी मी असा लिहिला, उभा लिहिला. तो आडवा होता तो उभा लिहिला. क्लास टाइम इन अवर्स 02:24:46:68 आणि 8:10. बघा हे अशा पद्धतीनं 02:24:46:68 आपल्याला हे यूज करून डायरेक्ट मेथड वापरायचे. ठीक आहे, डायरेक्ट मेथड वापरायचे. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर मी काय केलं बेटा, त्याच्यानंतर इथे हे लिहिल्यानंतर क्लास मार्क लिहिले आणि क्लास मार्क कुठं दिले त्या ठिकाणी क्लास मार्क. तर त्यांनी इथं क्लास मार्क जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, क्लास मार्क जे आहेत तर ते इथं दिलेले नाही आहेत, ते आपल्याला मनाने काढायचे. ठीक आहे, कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगतो. कसे मार्क काढायचे क्लास मार्क ते मी तुम्हाला बरोबर सांगतो. फक्त या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा, क्लास मार्क म्हणजे XI असतो, हे तुम्ही लक्षात ठेवू नका आत्ताच, बरं का. ह्या चार्ट मध्ये हे बघू नका, इथं जे दिलंय त्यांनी तेवढंच बघू आपण, हे लक्षात ठेवू नका. पुढे क्लास टाइम लिहिला तुम्ही की क्लास मार्क लिहा आणि त्याला XI करा आणि फ्रिक्वेन्सी FI, नंबर ऑफ स्टुडंट्स जे आहेत तर ते नंबर ऑफ स्टुडंट्स इथं दिलेत बघा. नंबर ऑफ स्टुडंट्स 7, 18, 12, 10 आणि 3. तर हे जे आहे नंबर ऑफ स्टुडंट्स, तर हे इथं 7, 18, 12, 10, 3 इथं नंबर ऑफ स्टुडंट्स लिहिलं. मी पोरं तुम्हाला काय म्हणलो होतो, माझ्याकडे 100 रुपये आहेत, तर हे जे 1, 2, 3 आहे ती फ्रिक्वेन्सी आहे. नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत या ठिकाणी, मग हे असे आहे 7, 18, 12. तर नंबर ऑफ म्हणलं तर ती फ्रिक्वेन्सी असते, FI असते. तर स्टॅटिस्टिक मध्ये हा फ्रिक्वेन्सी जो आहे बेटा FI, तर त्याला नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणा इथं तिसऱ्या कप्प्यामध्ये. आणि 7, 18, 12, 10, 3 ते दिलेलं गिवन आहे ते लिहून टाका. सर विद्यार्थी मित्रांनो लिहिलं. आता लिहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुलांनो हे राहते, सर तुम्ही इथं क्लास मार्क XI कसं काढलं, हे 1 कसं काढलं, हे 3 कसं काढलं, हे 5 कसं काढलं, हे 7 कसं काढलं, तर हे 9 कसं काढलं. तर या ठिकाणी या क्लास टाइम मध्ये या आणि क्लास टाइम मध्ये आल्यानंतर 0 आणि 2 मध्ये कोणता मधला अंक कोणता आहे बेटा, 0 आणि 2 मधला 1 मध्ये आहे की नाही, 0 नंतर 1 येतो आणि 2च्या अगोदर काय येतो,
1 येतो, 0 नंतर 1 येतो आणि 2च्या अगोदर 1 येतो. बाळांनो मग हा अंक क्लास मार्क XI साठी लिहिला मी. ठीक आहे, हा XI हा FI, हा XI हा FI. पोरो हा XI हा FI. बेटा लक्ष दे इकडं, हा XI हा FI. स्टॅटिस्टिक मध्ये XI आणि FI खूप काढणं गरजेचं आहे. फ्रिक्वेन्सी तर तुम्हाला माहितीच, डायरेक्ट मेथडनं काढा म्हणल्यावर आपल्याला हे असं लिहावंच लागेल. पहिल्यांदा आपल्याला टाइम आवर्स म्हणजे क्लास टाइम, या ठिकाणी क्लास टाइम लिहावा लागेल. क्लास टाइम आणि नंबर ऑफ स्टुडंट्स तिसऱ्या कप्प्यामध्ये, आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा क्लास मार्क करावा लागेल. क्लास मार्क कसा लिहायचा आहे, 0 2 म्हणजे XI आहे. क्लास मार्क म्हणजे एक्झाम्पल वाटलंच तर तुम्हाला खूप असं डोक्यात जाईना गेलं तर लक्षात ठेवा बेटा. म्हणजे हा क्लास टाइम, क्लास टाइम इथं आला की ह्याच्या मधला अंक घ्यायचा 2 आणि 2च्या नंतर येतो 3, 4च्या अगोदर येतो 3, त्याच्यामुळे या दोघांच्या मधला अंक 3, ह्या 6 आणि 4च्या मधला अंक 5, 6 आणि 8च्या मधला 7, 8 आणि 10च्या मधला 9, हे अंक लिहिले आपण. ते झाले XI, क्लास मार्क झाले. बेटा क्लास मार्क झाले आणि त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचंय, आता इथे मी तुम्हाला काय म्हणलं, XI शेवटचा कप्पा कशाचा आहे, XI इंटू FI, XI इंटू FI. हे बघा XI इथं काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचा आहे, XI इंटू FI. मग XI इंटू FI म्हणल्यानंतर हा 1 गुणिले 7 7 लिहायचं, 1 गुणिले 7 7, 3 गुणिले 18 किती होतं बेटा, 3 गुणिले 18 18 त्रिक 54 54 लिहिलं. 5 गुणिले 12 12 पंचे 60, 10 गुणिले 70 10 गुणिले 7 70 येतं आणि 3 गुणिले 9 27 लिहिलं बेटा. हे XI FI लिहिलं. आता XI FI लिहिल्यानंतर लक्षात घ्या XI आणि FI ह्या सगळ्याची इथं बेरीज करायची. त्याला काय म्हणायचं, बेरीज म्हणजे समेशन, बेरीज म्हणजे समेशन. हा समेशनचं चिन्ह बेटा, हे बघा हे समेशन XI FI. समेशन कशाचं, XI FI चं, ह्याची बेरीज करायची. बेरीज किती आली, 7 आणि 4 7 आणि 4 7 आणि 7 14, 14 आणि 4 18, इथं 8 ला 8 1 ला 1 आणि परत हे 21, हे 20 आणि 1 21, 218 आली. XI इंटू FI ची बेरीज, ह्याची बेरीज केली 218 आली. बेटा या ठिकाणी आता समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी पण काढायचे. फ्रिक्वेन्सी, ह्या फ्रिक्वेन्सीची पण समेशन करा. 18 आणि 7 आणि 12 आणि 10 आणि 3 किती येतं बेटा, 50 येतं. 10 आणि 12 बघा हे 18 आणि याच्यातले 2 गेले 20, हा 22, बरोबर आहे हा 22 23 आणि इथं 50 होतात. ठीक आहे, याची बेरीज केली की 50 होतात बेटा. आता हे झालं, तुम्हाला हा चार्ट तयार केला. तुम्हाला फक्त क्लास टाइम दिला होता, टाइम आवर्स दिला होता. टाइम आवर्स दिल्यानंतर तुम्ही खाली नंबर ऑफ स्टुडंट्स दिलं होतं. नंबर ऑफ म्हणलं त्याला तुम्ही फ्रिक्वेन्सी म्हणलात, फ्रिक्वेन्सीची सम केलात. फक्त हा जो आहे मधला क्लास मार्क, ह्याला XI म्हणतात, हा क्लास मार्क XI 1 3 4 5 7 9, हा क्लास मार्क तुम्ही अशा पद्धतीने लिहिलात बेटा, बरोबर आहे. 0 2 च्या मधला, 2 4 च्या मधला. तर हे झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म्युला डायरेक्ट मेथड साठी मी तुम्हाला माहिती आहे मीन कसा काढायचा बेटा. मीन इज इक्वल टू, मीनला शो काय करतात, x बार इज इक्वल टू समेशन ऑफ XI FI अपॉन समेशन ऑफ FI म्हणजे नंबर असतो का नाही, नंबर म्हणजेच त्याला n पण म्हणतात बघा, n पण म्हणतात, खरे बरं की. म्हणून समेशन ऑफ FI हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा डायरेक्ट मेथड साठी. ठीक आहे बेटा, हा फॉर्म्युला डायरेक्ट मेथड साठी लक्षात ठेवायचा. मीन x बार इज इक्वल टू समेशन XI FI अपॉन हे समेशन FI अपॉन हा इथं प्लस केलेला FI घ्यायचा, हे वरती ठेवायचा न्यूमरेटरला, हा डिनॉमिनेटरला ठेवायचा. 218 अपॉन 50 बेटा, ह्याला भाग घालायचा, आपण 25 न 50 नीच भाग घाला. 50 1 50, 50 चोक 200, बरोबर आहे. उरले 18 20, 50 त्रिक 150 आणि हे वरी उरले 6 म्हणजे 4.36 आवर, 4.36 आवर आपला आन्सर येतं. आपल्याला काय काढायचं होतं, टाइम स्पेंड. फाइंड द टाइम स्पेंड. टाइम स्पेंड आवर मध्येच असतो, त्याचा मीन काढायचा असतो आपल्याला. स्टुडंटने टाइम स्पेंड केलेल्याचा मीन काढायचा होता. कळलं विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला फक्त असे कप्पे करायचे. पहिल्यांदा कप्पा करायचा आहे क्लास टाइमचा, बरोबर आहे, क्लास टाइमचा इथे हे बघा 0 2 वगैरे. दुसऱ्यांदा कप्पा करायचा आहे क्लास मार्कचा. क्लास मार्क ते कसं करणार, या ठिकाणी हा 0 2 च्या मधला 1 घेणार. तिसऱ्यांदा कप्पा काय करणार बेटा, ह्याला क्लास मार्कला XI म्हणणार, तिसऱ्या ह्याला मी
मी एफ आय म्हणणार, एफ आय म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स हे, मग मी इथं लिहिणार 7, 18 हे इथं लिहिणार आणि नंतर इथं ह्या एक्स आय आणि हा एफ आय ची मल्टिप्लिकेशन करणार, एक्स आय इंटू एफ आय ते इथं लिहिणार. अशा पद्धतीनं ह्या दोघांना ह्याला समेशन एक्स आय एफ आय आणि समेशन एफ आय ह्याची बेरीज हे न्यूमरेटर मध्ये हे डिनॉमिनेटर मध्ये, याला डायरेक्ट मेथड म्हणतात. प्रश्न छान होता, टेबल होता आणि फाइंड द टाइम स्पेंट आपल्याला काढायचा होता. ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे का बेटा? काही डिफिकल्ट आहे का बघा बरं, ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे का? मी इथं सोल्युशन सांगितलेलं, काही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो डिफिकल्ट नाहीये. थोडंसं ऑब्झर्व करा. मी परत एकदा सांगतोय, सोल्युशन आपण क्लास टाइम लिहिला, क्लास मार्कला एक्स आय लिहिलं, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. आमचे पोरं म्हणतील सर हे कसं लिहायचं इथं कळना शब्दामध्ये आल्यावर. बेटा टाइम ते सगळे अभ्यास करतायत, क्लास टाइम तर लिहिता येते तुला, क्लास मार्क पण लिहिता येते, फ्रिक्वेन्सी तर नंबर ऑफ स्टुडंट्स आहे ते तर गिव्हन आहे, हे 2 गिव्हन आहेत, हे पण गिव्हन असल्यासारखंच आहे बघा, कारण ह्या 0 आणि 2 मधलं लिहिलंय, 2 आणि 4 च्या साठी 3 लिहिलंय, ह्या दोघांच्या मधला अंक इथं लिहिलेला आहे एक्स आय साठी. आणि एक्स आय कारण आपल्याला डायरेक्ट मेथड मध्ये एक्स आय तर पाहिजेच बेटा, त्यामुळे एक्स आय काढावंच लागेल. एक्स आय इंटू एफ आय केलं, त्यात खाली त्याची बेरीज म्हणजे समेशन केलं आणि ते न्यूमरेटरला तिकडचं कोपऱ्यातलं न्यूमरेटरला घेतलं आणि खालचं डिनॉमिनेटरला घेतलं. किती सोपं आहे बेटा, याच्यामध्ये काही अवघड आहे का मला सांगा बरं? काही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अवघड नाहीये. ठीक आहे, तर हा भाग तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. लक्षात आलं बेटा? व्हेरी गुड. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण.